पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील घटनेवरनं विजय वडेट्टीवारांनी पातळी सोडून टीका केली। मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी असून माणुसकीला कलंक असलेलं हे कुटुंब आहे। फक्त गाणं गायलं म्हणून त्यांना सर्वांनी मिरवलं असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं। मंगेशकर कुटुंबियांचं योगदान उच्च आहे। पाचही भावंडांच्या योगदानाला तोड नाही। त्या परिवाराबद्दल महाराष्ट्रातील लोकांना आदर आहे। त्यामुळे वडेट्टीवारांनी असं वक्तव्य करू नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। मी आपल्या मतावरती ठाम आहे। गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काहीही योगदान नाही। गाणं म्हणणं म्हणजे योगदान नाही असा पलटवार वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगड किल्ल्यावरती येत आहेत। या दौऱ्यात ते खासदार सुनील तटकरेंच्या सुतारवाडी या निवासस्थानी भेट देणार आहेत। या भेटीमुळे रायगड पालकमंत्रीपदावरती परिणाम होईल अशी चर्चा सुरू झाली आहे। अमित शहा रायगडला असल्यामुळे सुनील तटकरे यांच्या घरी जेवणासाठी जाणार आहेत। शहांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। नाशिकच्या पालकमंत्रीपदावरनं भाजप आणि शिवसेनेत संघर्ष सुरू आहे। 3 महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं तणाव आहे। वाद मिटवण्यासाठी अमित शहा मध्यस्थी करण्याची शक्यता आहे। मंगेशकर रुग्णालय प्रकरणी 3रा अहवाल येणं बाकी आहे। 3रा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करू असं अजित पवारांनी सांगितलं। उपचाराअभावी कोणाचा जीव जाऊ नये असं अजित पवार म्हणाले। धर्मादाय रुग्णालयात निधी असतो, मग ते पैसे काय पुजायला ठेवलेत का? गरिबांसाठीचा निधी काय हळदी कुंकू लावायला ठेवलाय का असा सवाल अजित पवारांनी विचारला। हलगर्जीपणा केल्यास खपवून घेतलं जाणार नाही असं अजित पवारांनी ठणकावलं। एसटी कर्मचाऱ्यांना मार्चच्या पगाराची उर्वरित 44% रक्कम येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे। फक्त 56% वेतन मिळाल्यामुळे एसटी संघटना आक्रमक झाल्या होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी चर्चा केल्यानंतर प्रश्न मार्गी लागला। एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलणार। चर्चेतनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कसा मार्ग काढायचा ते ठरवू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, थोडा धीर धरा असं अजित पवारांनी म्हटलं। पालकमंत्री नसले तरी रायगड नाशिकमध्ये विकास कामं सुरू असल्याचं अजित पवारांनी म्हटलं। रत्नागिरीतून नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करायला अनिल परबांनी भाग पाडलं होतं। हा अटक केलेला क्षण मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे। याची परतफेड ज्या दिवशी करेन त्याच दिवशी तो व्हिडिओ डिलीट करेन, कोणालाही सोडणार नाही असा इशारा मंत्री नितेश राणेंनी दिला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जागतिक चिरंजीव जय पवार यांचा काल पुण्यामध्ये साखरपुडा पार पडला। या साखरपुड्यात पवार कुटुंबीय एकत्र आले होते। सुप्रिया सुळेंनी हे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या। तुळजापूरच्या आमदारांनी नेहमीच विकास कामांमध्ये खोडा घालण्याचं काम केलं अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली। विकास कामांना निधी स्थगितीसाठी राणा जगजितसिंह पाटील जबाबदार असल्याचा आरोप निंबाळकरांनी केला। घरगुती सिलेंडरच्या दरवाढीच्या निषेधार्थ विक्रोळीमध्ये ठाकरे गटाच्या सुनील राऊतांसह कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। मात्र आंदोलनासाठी परवानगी न घेता रस्ता अडवला आणि पोलिसांच्या आदेशाचं पालन न केल्यामुळे त्यांच्यासह पदाधिकारी आणि 300 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल केलाय। कोल्हापुरात स्वतःच्या बायकोला फसवून आणखी 2 लग्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतनं निलंबित करण्यात आलंय। बायकोच्या तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। जालन्यातील एका शेतकऱ्यानं उभ्या गव्हाच्या पिकावर रोटावेटर फिरवला। एका कंपनीनं फसवल्यामुळे गव्हाचे दाणे जिऱ्यासारखे आल्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडले। राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्षांसह 5 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला। भावना गवळी यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न झाला। गेल्या अनेक दिवसांपासून फुलांचे बाजारभाव घटलेले असल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। फुलांना 10 ते 15 रुपये किलो बाजारभाव मिळत असून या बाजारभावात फुलं तोडणी खर्च सुद्धा वसूल होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक गणित जुळवणं अवघड झालंय। अकोल्यामध्ये डासांची पैदास झाली आहे। महापालिका आयुक्तांनी यावरती 4 दिवसात उपाययोजना कराव्यात, अन्यथा आयुक्तांच्या निवासस्थानी जाऊन झोपू असा अजब इशारा अकोल्यातील भाजपचे माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी दिला। आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील एस कॉर्नर परिसरातील शेतात दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन झालं। शेतातील बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे। पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथे तरुणाने एका इमारतीच्या पाण्याच्या टाकीवरती चढून यावेळी त्याला खाली उतरण्यास सांगणाऱ्या
नागरिकांवरती तो लोखंडी रॉडनं हल्ला करत होता। यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवत त्याची चौकशी केली। ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या गोकुळला सन 2024-25 मध्ये 113 कोटींचा नफा झाला। गोकुळच्या इतिहासात प्रथमच गोकुळला विक्रमी नफा झालाय। सध्या भारत सरकारनं तेल आयात कमी करण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा वापरासाठी मक्यापासून इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिलं। 2022-23 मध्ये केवळ 1 दशलक्ष टन मका इथेनॉलसाठी वापरला गेला होता, पण 2023-24 मध्ये तो 7 दशलक्ष टनांपर्यंत वाढला आणि 2024-25 मध्ये तो 13 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून तापमानात मोठी वाढ झाली असून पारा 44 अंशांवरती गेलाय। वाढत्या उन्हामुळे केळीच्या खोडांमधनं केळीचे घड गळून पडतायत। यात शेतकऱ्याचं दररोज हजारो रुपयांचं नुकसान होत आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 186 कोटी रुपयांचा नफा झालाय। नेट एनपीए 0% आलाय। 5 वर्षांसाठी ठरवलेलं उद्दिष्ट 3 वर्षातच पूर्ण झालंय। बँकेचा एकूण व्यवसाय 16,000 कोटींवरती गेलाय। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील आसरा मातेच्या यात्रेला सुरुवात झाली। यावेळी देवीच्या दर्शनाला हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे। सोलापुरात दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबाची पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांनी वैयक्तिक निधीतनं मृत मुलीच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 लाखांची मदत केली आहे, तर राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। तर आयुक्तांनी सांगितलेलं मृत्यूचं कारण खोटं असून दूषित पाण्यामुळेच मृत्यू झाल्याचा दावा जयकुमार गोरेंनी केला। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातल्या मुरुममध्ये गारांचा पाऊस पडला। पावसामुळे या शेतातील पिकांचं नुकसान झालंय। आजही जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। लाखो भाविकांचं आराध्य दैवत असलेला दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची उद्या सर्वात मोठी चैत्र यात्रा होते। या निमित्तानं ज्योतिबा डोंगरावरती लाखो भाविक दाखल झालेत। गगनचुंबी सासनकाठ्या गुलालाची उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभल्याच्या गजरात यात्रेआधीच डोंगर न्हाऊन निघालाय। वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्यानं खालावते। परिणामी पाण्याच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। सध्या राज्यातील 14 जिल्ह्यातील 784 गावं आणि वाड्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय। राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसंच ओळख क्रमांक देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत असून या योजनेत आतापर्यंत 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झालाय। या लाभार्थ्यांच्या संख्येशी तुलना केल्यास राज्यातील 75% लाभार्थ्यांना ओळख क्रमांक देण्यात आलाय। यवतमाळच्या वणी शहरातील काही रस्त्यांच्या मधोमध इलेक्ट्रिक पोल असल्यामुळे नागरिक वैतागलेत। नागरिकांनी वारंवार प्रशासनाला निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी पुन्हा पोल हटवण्याची मागणी लावून धरली आहे। कुलाबा तसेच मेट्रो 3 या भुयारी मार्गिकेच्या बीकेसी ते वरळी या दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांची जवळपास सर्व कामं पूर्ण झाली आहेत। त्यामुळे आरे ते वरळी भुयारी मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे। मुंबई ते नाशिकपर्यंतचा रेल्वे प्रवास आणखी गतिमान होणार आहे। मुंबई ते नाशिक दरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गावरती समांतर रेल्वे मार्गिका टाकण्यात येणार आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4,000 कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली। भारतीय सैन्य दलात अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी 25 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी उमेदवार किमान 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा। भरती संबंधी सविस्तर माहिती www.joinindiaarmy.nic.in यावरती उपलब्ध आहे। मध्य रेल्वेनं ऐन उन्हाळ्यामध्ये एसी लोकलच्या 14 सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे 16 एप्रिलपासून एसी लोकल सेवांमध्ये वाढ होणार असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव याची घोषणा करतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। प्रभादेवीचा पूल बंद करून त्याचं पाडकाम करण्यासाठी तसंच त्या जागी नवीन द्विसदस्यीय पूल बांधण्यासाठी अखेर वाहतूक पोलिसांनी MMRDAला ना हरकत प्रमाणपत्र दिलंय। त्यामुळे 15 एप्रिल रोजी पूल वाहतुकीसाठी बंद होणार असून तब्बल 20 महिने हा पूल बंद असणार आहे। दूरदृष्टी लक्षात घेता या महाराष्ट्रातील 13 दिवस घटनेला ही सेवा कशी सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर चांगली देऊ शकते यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल। ही वस्तुस्थिती आहे की एसटी स्थिती जशी हवी आहे तशी नाही आहे, परंतु काही अनुभव माझ्याकडे असल्या कारणानं पुढील 1.5 ते 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निश्चितपणे या एसटी महामंडळाने वैभव प्राप्त करण्याची जबाबदारी आजपासून मी घेतोय। आज पदभार स्वीकारत असताना आणि काल नियुक्ती झाल्याच्या दरम्यान एसटी महामंडळाच्या माध्यमातून 27
पुढील सुपरफास्ट बातम्या बघूयात. वरळी ते शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे 15 एप्रिलपासून हा पूल बंद होण्याची शक्यता आहे. हा पूल बंद केल्यानंतर दादर पश्चिमच्या सर्व रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे. किल्ले रायगडावरती शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं अभिवादन केलं जाणार आहे. यासाठी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावरती येणार असल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावर शनिवारी अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. सरकारी बँक एसबीआयनं आपल्या ग्राहकांसाठी एटीएममधनं पैसे काढण्याच्या नियमात बदल केलाय. बचत खात्यात पैसे नसल्यामुळे एटीएम व्यवहार अयशस्वी झाल्यास 20 रुपयांचा दंड आणि जीएसटी भरावा लागणार आहे. सोन्याचे दर पुन्हा वधारलेत. 1900 रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या भावात सुद्धा 3500 रुपयांची वाढ झाली असून चांदी प्रति किलो 93,500 रुपयांवर पोहोचली आहे. व्यापार युद्धामुळे इलेक्ट्रॉनिक्सचे सुटे भाग उत्पादन करणाऱ्या चीनी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना 5% सवलतीच्या दरात माल पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिलाय. त्यामुळे भारतात टीव्ही, फ्रीज आणि स्मार्टफोन यासारख्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. उन्हाळा सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर एसटी आगारात जादा बसेसचं नियोजन करण्यात आलेलं नाही. त्यात प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे बस वेळेवर मिळत नसल्यामुळे प्रवाशांना खासगी बसनं प्रवास करावा लागतोय. पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 198वी जयंती आहे. त्यानिमित्तानं पुण्यातील फुलेवाड्यात मिसळ वाटपाचं आयोजन करण्यात आलं. फुलेवाड्यात भव्य एकता मिसळ उपक्रम राबवला जात असून 10,000 किलोंची मिसळ बनवण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी इथे भैरवनाथ तालीम इथे पैलवान विजय नारायण नखाते यांच्या आखाड्यात एकाच वेळी 2100 तेलाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावरच्या खेड पोलीस स्थानकाच्या हद्दीत झालेल्या अपघातग्रस्त दुचाकी, गहाळ आणि चोरी प्रकरणातील बेवारस दुचाकींचा आता लिलाव करण्यात येणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पातील दुसरा टप्पा असलेल्या वर्सोवा ते भाईंदर विस्तार प्रकल्पाला सध्या गती मिळाली आहे. मात्र याचा परिणाम नैसर्गिक अधिवासावरती होण्याची शक्यता असल्यामुळे मासेमारीवरती याचा परिणाम होऊन मासेमारी बंद होईल याची भीती असल्यामुळे मच्छीमार संघटनांनी प्रकल्पाला विरोध केलाय. गेटवे ऑफ इंडिया जवळच्या कुलाबा येथील नवीन प्रस्तावित जेटीला मुंबई हेरिटेज संवर्धन समितीनं दिलेली परवानगी रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात येते. या प्रकल्पामुळे वारसा स्थळालाच धोका निर्माण होईल अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त होतीये. मुंबईमध्ये टँकर असोसिएशननं पुकारलेल्या बंदचा फटका मुंबईतल्या सुमारे 2000पेक्षा अधिक बांधकामांच्या साईट्सना बसणार आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रस्ते कामांसह निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या बांधकामावरती याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील साठा 32% पोहोचलाय. पालिकेनं वॉर्ड स्तरावरती बेकायदा नळ जोडण्यांविरोधात मोहीम सुरू केलेली आहे. यावेळी नळ जोडणी अधिकृत नसल्यास पाणीपुरवठा खंडित होणार आहे. पाणी चोरीला आळा घालण्यासाठी पालिकेनं ही धडक मोहीम हाती घेतली आहे. धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांच्या पुनर्विकासासाठी मुलुंड, कांजूरमार्ग आणि भांडूप परिसरातील मिठागरांची 256 एकर जमीन देण्यास सरकारनं मंजुरी दिली. मात्र या जमिनी सीआरझेड क्षेत्रात येत नाहीत अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांनी दिली. गेटवे ऑफ इंडिया इथल्या जेटी स्पीड बोटीच्या प्रवाशांकडून जास्त पैसे उकळले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. 100 रुपयांऐवजी 1000 रुपयांची मागणी करण्यात आली. त्यामुळे जेटी व्यवस्थापनाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जाते. ठरवलं जेणेकरून चांगल्या प्रकारचे कर्नाटक पॅटर्नचे स्लीपर कोच सुद्धा आम्ही सर्वसामान्य जनतेला जे लॉंग रूटचे लोक आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. आणि असं असताना आमचे जे एसटीचे कर्मचारी आहेत त्यांना मात्र पगार वेळेवर मिळाला पाहिजे. मी आज ह्याच दिवशी घोषणा करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे 7 तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे. आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या 5 तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे. जेणेकरून त्यांना जाणीव होईल की मंत्र्यांना सुद्धा आपल्या कार्यालयामध्ये यावं लागतं. जे उद्या पैसे द्यायचे ते आपण आजच ह्या कामगारांचे द्यायला पाहिजे. कारण शेवटी त्या कामगारांच्या पगारावर पूर्ण महिन्याचा त्यांचा जो आराखडा असतो कुटुंबाचा तो ठरवला जात असतो. त्यामुळे आजच दुपारी 2 ते 3च्या दरम्यान मी मंत्रालयामध्ये वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना 5 तारखेपर्यंत पगार आमच्या डिपार्टमेंटकडे पोचला पाहिजे. ह्यापूर्वी काही चुका होत होत्या त्यासुद्धा मी एसटी चे आमचे सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांना स्पष्टपणे सांगितलं
काही दिवसापूर्वी मला एस टीच्या आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की सर ठीक आहे, आपण पगार पूर्ण देऊ, परंतु प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे किंवा बँकेचे पैसे आहेत ते आपण जसं जसं एस टीमध्ये आपलं उत्पन्न होत राहील त्यानुसार आपण भरत जाऊ. बिलकुल चालणार नाही. आज मी अध्यक्ष म्हणून अधिकृतरित्या सही केली. उद्या जर प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे असे आपण कुठल्याही कर्मचाऱ्यांचे जर वापरले तर तुम्हालाही जेलमध्ये जावं लागेल आणि अध्यक्ष म्हणून मलाही जेलमध्ये जावं लागेल. त्यामुळे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे कुठल्याही प्रकारे वापरायचे नाही असा निर्णय मी आणि भीमनवार साहेबांनी घेतला, कारण त्यावेळेस त्यांच्याकडे कुशेकर साहेब नसताना चार्ज होता आणि आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे.